नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी. कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून विधानसभेमध्ये मोठी घोषणा करण्यात आलेली आहे आणि ही घोषणा नक्कीच तुमच्यासाठी आनंददायी असणार आहे. 4,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहेत. पहा, PM किसान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंदर्भात सगळ्यात मोठी खुशखबर आता कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. ही खुशखबर, आनंदाची बातमी नेमकी काय आहे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवर तुम्ही आपल्या पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून ह्या योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. PM किसान योजना, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, त्याचबरोबर पीक विमा 2025 आणि पीक विमा 2026च्या लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया व्हिडिओला आणि जाणून घेऊया कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली सगळ्यात मोठी अपडेट. तर पहा, शेतकऱ्यांसाठी जो महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे तो निर्णय काय आहे हे जाणून घेऊया आपण. महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी PM किसान योजना, त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, या दोन योजनेच्या माध्यमातून वर्षाला 12,000 रुपये इतकी रक्कम ट्रान्स्फर केली जाते. केंद्र सरकारकडून 6,000 PMचे आणि नमोचे 6,000 महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून वर्षाला 12,000 रुपये तुम्हाला मिळत राहतात या योजनेच्या माध्यमातून. पण पहा, बऱ्याच दिवसापासून काय होत होतं की PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या कमी करण्यात येत होती आणि त्यामुळे साहजिकच PM किसान योजनेतून तुम्हाला जर काढून टाकण्यात आलं, तुमचं नाव त्या ठिकाणी अपात्र ठरवण्यात आलं, तर राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेली जी योजना आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, या योजनेमध्ये सुद्धा तुम्हाला अपात्र ठरवण्यात येत होतं. कारण PM किसान योजनेचेच लाभार्थी, नमोचे लाभार्थी प्रत्येक महिन्याला असतात. तीच यादी राज्य शासनाकडे पाठवण्यात येते आणि तिथूनच पैसे जे आहेत ते ट्रान्स्फर केले जातात. म्हणजेच काय, तर PM किसानचा हप्ता तुमचा बंद झाला तर साहजिकच नमोचा हप्तासुद्धा बंद होत होता. परंतु आत्ता अतिशय आनंदाची बातमी कृषी मंत्र्याच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि ती माहिती म्हणजे काय, तर पहा, PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांना या अगोदर जे कारण सांगून बाद करण्यात येत होतं ते कारण म्हणजे काय, तर 2019 नंतर जर शेतकरी बांधवांनी शेती खरेदी केलेली असेल तर त्या लाभार्थ्यांना त्या ठिकाणी PM किसान योजनेमध्ये पात्र ठरवण्यात येत नव्हतं. त्यांना योजनेचा लाभ जो आहे तो दिला जात नव्हता. 2019 पूर्वीच शेती असलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जात होता. आता PM किसान योजनेला 24 फेब्रुवारीला 7 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि या महत्त्वाच्या गोष्टीकडे राज्य सरकारचं मोठ्या प्रमाणात पाठपुरावा आपल्याला पाहण्यास मिळालेला आहे. राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे एक मागणी करण्यात आलेली होती आणि ती मागणी म्हणजे काय आहे, तर 2019 नंतर शेती खरेदी केलेल्या जे अल्पभूधारक शेतकरी आहेत, जे खरेच गरीब शेतकरी आहेत, ज्यांना या योजनेच्या लाभाची खूप गरज आहे, अशा सर्व तमाम शेतकरी बांधवांना PM किसान योजनेचा लाभ देण्यात यावा आणि या संदर्भात राज्य शासन केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत आहे आणि ही मागणी लवकरच मान्य होण्याची देखील शक्यता आहे. PM किसान योजनेमध्ये जर या लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या पुन्हा नव्याने समाविष्ट करण्यात आली किंवा नव्याने नोंदणी झाली PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये, तर नक्कीच PM किसान योजनेचे 2,000 आणि नमोचे 2,000 अशा पद्धतीने थेट 4,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांची संख्या कमी करण्यात येत होती. PMचे लाभार्थी कमी झाल्याने साहजिकच नमोचे देखील लाभार्थी कमी होत होते, परंतु आता या संख्येमध्ये वाढ होणार आहे आणि अल्पभूधारक शेतकरी, त्याचबरोबर 2019 नंतर शेती खरेदी करणाऱ्या शेतकरी बांधवांचा देखील यामध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे PM किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार असल्याची माहिती दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेमध्ये अर्थसंकल्पामध्ये त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे. अतिशय महत्त्वाची माहिती त्या ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळालेली आहे. आता राहिला प्रश्न, PM किसान योजनेचा 22वा हप्ता, त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये नेमका कधीपर्यंत जमा होणार आहे.
तर या ठिकाणी पहा, PM चा हप्ता अपेक्षित आहे 3 मार्च होळीच्या शुभमुहूर्तावर राज्यातील देशातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल अशी सद्यस्थितीला माहिती मिळत आहे. आणि त्याचबरोबर PM चे पैसे आल्याच्या नंतर, PM किसान योजनेचे पैसे आल्यानंतर लगेचच काही दिवसांमध्ये नमोचा सुद्धा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होईल, परंतु आणखीन ऑफिशियल तारीख जाहीर झालेली नाही. हाही मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे. तर ही आजची महत्त्वपूर्ण अपडेट होती. नक्कीच माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला वेळेवर मिळत राहील.